फ्रेंड्स, पेपर लीक होणं ही काही साधी गोष्ट नाही. फ्रेंड्स, मैं जानता हूं कि पेपर लीक ये कोई मामूली विषय नहीं है. रात्री साधारण 12च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ समोर आला आणि सोशल मीडियावर एकच राडा सुरू झाला. नेहमीप्रमाणे मित्र म्हणणारे मोदी थेट फ्रेंड्स म्हणाले. हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटे 55 सेकंदाचा होता. त्यानंतर अगदी काहीच वेळात ब्रेकिंग आली की आंदोलक सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलंय. खुद्द केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांचं उपोषण सोडलं. जसं वांगचुक यांनी उपोषण सोडलं तसं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः सोनम वांगचुक यांच्यासाठी एक स्पेशल ट्विट केलं आणि सोनम वांगचुक यांचं मागच्या तब्बल 26 दिवसांपासून चालू असलेलं उपोषण सुटलं. रात्री अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा आणि पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्यात तब्बल 4 तास उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत वांगचुक यांच्या तब्येतीविषयी चर्चा झाली. पुढे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी थेट वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि पुढे काही तासांमध्ये पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ समोर आला. पुढे मंत्री JP नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी सोनम वांगचुक यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली आणि वांगचुक यांनी उपोषण सोडलं. या सर्व घडामोडींमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपोषण सोडणं, केंद्रीय मंत्र्यांनी भेट घेणं, मोदींनी वांगचुक यांच्यासाठी ट्विट करणं, पुढे वांगचुक यांनी पोस्ट करणं. या सर्व घडामोडींमध्ये अभिजित दिपके, कॉकरोच जनता पार्टी, जंतर मंतरवर आंदोलन करणारे आंदोलक किंवा इतर विरोधी पक्ष यामध्ये सहभागी नव्हते. इतकं मोठं आंदोलन झालं, संपूर्ण देशात याचं लोण पसरलं, पण उपोषण सोडण्यावेळी यापैकी कोणीही नव्हतं. त्यामुळं आंदोलनात थेट फूट पडल्याचं बोललं जात आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्व घडामोडी रात्री घडल्या. दिवसभर आंदोलन सुरू असताना दिवसा सरकारनं कोणतीही पावलं उचलली नाहीत. त्यामुळं आंदोलनात सरकारने मॅनेज केले की काय अशा चर्चा सुरू आहेत. कारण ज्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ह्या सर्व राडा झाला त्या प्रधानांचा राजीनामा तर झालाच नाही. मग उपोषण करून आणि ते सोडून नक्की फायदा काय झाला? रात्री नक्की काय घडलं? कसं सुटलं उपोषण आणि आंदोलनात फूट पडले का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. गेल्या तब्बल 26 दिवसांपासून प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं आमरण उपोषण सुरू होतं, ज्याची तीव्र धग संपूर्ण देशात पोहोचली होती. मात्र गुरुवारी मध्यरात्री अचानक घडलेल्या अतिशय नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. दिवसभरात सर्व काही सुरळीत असताना आणि जंतर मंतरवर आंदोलकांची मोठी गर्दी असताना रात्रीच्या अंधारात दिल्लीच्या सर्वोच्च स्तरावरून हालचालींना वेग आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री JP नड्डा, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्यात सुमारे 4 तास उच्चस्तरीय मॅरेथॉन बैठक पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीत वांगचुक यांच्यात खालावत चाललेल्या आरोग्याची आणि त्यांच्या मागण्यांची गंभीर दखल घेण्यात आली. गृहमंत्री अमित शहा यांच्या थेट निर्देशानुसार डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी रात्रीच सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि सरकार त्यांच्या मागण्यांवर गांभीर्यानं विचार करत असल्याचा व तोडगा काढण्यास कटिबद्ध असल्याचा विश्वास दिला. त्याआधी पंतप्रधान मोदींनी देशातील तरुणांना संबोधित करणारा व्हिडिओ जारी केला आणि त्यानंतर ह्या सगळ्या घडामोडी घडल्या. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत मोठा राजकीय बदल समोर आला, ज्यानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. आपल्याला आठवत असेल की या संपूर्ण आंदोलनाला वेगळं वळण लागताना अवघ्या 2 दिवसांपूर्वी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी यात थेट एंट्री केली होती. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराबाहेर आंदोलन करत राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी जोरदार निदर्शनं केली होती, ज्यामध्ये त्यांना अटकही करण्यात आली होती. तर दुसरीकडे अभिजित दिपके आणि कॉकरोच जनता पार्टी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर मंतरवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी तीव्र आंदोलन उभारण्यात आलं होतं. देशभरात या आंदोलनाचं लोण पसरलं होतं. परंतु काल रात्री जेव्हा उपोषण मागे घेण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला तेव्हा यापैकी कोणताही मोठा नेता, आंदोलक किंवा CJPचा एकही प्रतिनिधी तिथे उपस्थित नव्हता. सरकारनं अत्यंत धोरणात्मक निर्णय घेत या सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना पूर्णपणे बाजूला करत वांगचुक यांच्याशी संवाद साधला आणि मध्यरात्री हा पेच सोडवला. यामुळेच आता देशभरात अशी चर्चा सुरू आहे की सरकारनं अत्यंत चालाखीनं या संपूर्ण आंदोलनात मोठी फूट पाडली आणि आंदोलनाची हवा काढून हा वाद संपवण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. हे संपूर्ण आंदोलन उभं राहिलं कशासाठी?
तर नीट पेपर फुटीचं प्रकरण समोर आल्यानंतर त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, हीच या आंदोलनाची मूळ आणि मुख्य मागणी होती. देशभरातील तरुण, विद्यार्थी आणि विरोधकांनी प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी अक्षरशः रान उठवलं होतं. मात्र रात्री उशिरा झालेल्या वाटाघाटीनंतर जेव्हा सोनम वांगचुक यांनी आपलं आमरण उपोषण मागे घेतलं, तेव्हा त्यांनी स्वतः एक सविस्तर व्हिडिओ जारी करून यामागची सर्व माहिती दिली. त्यांच्या या खुलाशानं सर्वांच्या भुवया उंचवल्या, कारण या संपूर्ण चर्चेत आणि समझोतात शिक्षण मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत सरकारनं कोणताही तात्काळ शब्द दिलेला नाही हे स्पष्ट झालं. सोनम वांगचुक यांनी व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार सरकारसोबत झालेल्या चर्चेत काही प्रमुख मुद्द्यांवर पूर्ण सहमती झाली आहे. यामध्ये प्रामुख्यानं दिल्लीतील जंतर मंतर येथे निदर्शनं करणाऱ्या आंदोलकांवर, तसेच नीट पेपर फुटीमुळे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना योग्य ती आर्थिक भरपाई देण्याबाबत सरकार विचार करत आहेत. याशिवाय शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी प्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत तयार करण्यात आलेले नवीन विधेयक पुढील आठवड्यात संसदेमध्ये सादर केलं जाईल. या प्रस्तावाला लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल अशी हमी देण्यात आली आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनात पेपर फुटी आणि परीक्षा पद्धतीवर सविस्तर चर्चा करण्याचं आश्वासनही मोदी सरकारकडून देण्यात आलं आहे. परंतु जेव्हा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा विषय आला, तेव्हा वांगचुक यांनी स्पष्ट केलं की यावर सध्या सरकारकडून कोणतीही तात्काळ तारीख किंवा ठोस आश्वासन देण्यात आलेलं नाही. मात्र संसदेच्या सभागृहात यावर नक्की चर्चा होईल. आपल्यापुढे दोनच पर्याय होते. एक तर हट्ट धरून आणखी काही आठवडे उपोषण सुरू ठेवणं, ज्यामध्ये स्वतःचा अंतही होऊ शकतो, किंवा हजारो समर्थकांच्या सांगण्यावरून स्वतःचं आरोग्य जपत हा लढा पुढे चालू ठेवणं. अखेर समर्थकांचा सल्ला मानत त्यांनी उपोषण सोडलं. तसेच राजीनाम्याबाबत बोलताना त्यांनी सरकारला एक गर्भित इशाराही दिला की जर त्यांनी आता राजीनामा दिला नाही तर यात विद्यार्थ्यांचं किंवा तरुणांचं कोणतंही नुकसान होणार नाही. उलट जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागल्यामुळं सरकारचंच मोठं नुकसान होईल. लडाख असो किंवा देश येथील तरुणांचं भविष्य कोणत्याही FIRच्या फेऱ्यात अडकून उद्ध्वस्त होऊ नये, हा आपल्यासाठी त्यावेळी सर्वोच्च प्राथमिकता असलेला विषय होता, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान रात्री उशिरा केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा आणि राज्यमंत्री जितेंद्र सिंह हे गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात पोहोचले. त्यांनी तिथे सोनम वांगचुक यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि सरकारतर्फे आश्वासनाचं अधिकृत पत्र त्यांच्या हातामध्ये सुपूर्द केलं. हे लेखी पत्र मिळाल्यानंतर सोनम वांगचुक यांनी आपलं तब्बल 26 दिवसांपासून सुरू असलेलं आमरण उपोषण अधिकृतपणे समाप्त केलं. त्यानंतर सरकारनं CJPच्या प्रतिनिधी मंडळालाही पुढील चर्चेसाठी निमंत्रित केलं असून आजपासून यावर औपचारिक बैठकांची सुरुवात होणार आहे. मात्र रात्रीच्या या व्होल्टेज ड्राम्यामुळे आंदोलनात फूट पडल्याची चर्चा आहे. ज्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू झालं तो तर झालाच नाही, पण उलट सोनम वांगचुक यांचं उपोषण मात्र सुटलं. त्यामुळं आता पुढे हे आंदोलन काय वळण घेतं, विरोधक यावर नक्की काय पवित्रा घेतात, CJP हे आंदोलन कसं पुढे नेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रात्री घडलेल्या या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? आंदोलन आता पुढं नक्की कोणतं वळण घेईल? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.